बाय 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 बाय. मला म्हणताय नाव घे नाव घे. मेंढ्यांचं असतं. सगळे मला म्हणताय नाव घे नाव घे. आता नाव घेते. लग्न झाले गळ्यात घातले काळे मणी. लग्न झाले गळ्यात घातले काळे मणी. कुणालराव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रुक्मिणी. सगळे आम्हाला म्हणतात एवढं मेकअप करून कोण वारी करतं का. आजी कशी दिसते साडी. सगळे जण म्हटले एवढे भारी दिसतात साडीमध्ये. नथ आजीने नथ विचारली कुठून घेतली नथ. म्हणतात मला पण घ्यायची. आणि आम्ही दररोज वेगवेगळं लुक करतोय. वेगवेगळ्या साड्या एका दिवसासाठी करतोय. हा असं नाहीये. किती पण चालायचं असू द्या किती पण लांबचा प्रवास असू द्या आम्ही साडी वगैरे नेसत आणि आम्ही आज चपात्या करतोय. मोठ्या मोठ्या चपात्या करतोय. तर बघा किती जण थांबलेत बघायला. टायमिंगवर जेवतील ना सगळे. नाही हो येतात ना पण चपात्या. हा जाऊ दे. काकूला थोडं वाईट वाटलं जरा एक चपाती उशिरा पडली. ऐका ना तुम्ही इथं पुरणपोळीचा स्वयंपाक जरी करायला लावला ना तरी पण आम्ही मागे हटणार करणार. कारण तो पण येतो आम्हाला. मी आपली भजे काढून गुळवणी करून भजे काढून भात लावीन. पोळ्या लाटायला सोपे नाही ना आजी. आपलं काकू ऐका ना तुम्ही आम्हाला प्रोत्साहित नाही करत. तुम्हाला काहीतरी खोट वाटतंय. नाही नाही येत आहे आम्हाला. म्हणजे तुम्हाला आमच्या चपात्यांवर डाऊट याचा अर्थ. हा अहो आयुष्यात पहिल्यांदा मोठ्या चपात्या केल्यात पण जमल्यात. किती जण बघायला थांबलेत बाय 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 बाय. मी लग्न झाल्यावर पहिले दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला गेले तेव्हा सुद्धा एवढे लोक नव्हते. लग्नाला होते लोक. काय म्हणते काय म्हणतात ते बघा. दगदग करू नका. आम्ही दिला आराम. लोक का आमच्याकडून थोडी सेवा. आम्हाला आनंद वाटतं. असं नाहीच केलं आम्ही प्रत्येक वारीत करतो. आमची पण दिंडी आहे ना तिथं पण केलं आम्ही फक्त आमची दिंडी सोडून चालतो. काय म्हणते त्या आम्ही कोणाची एक दिंडी नाही घेऊन चालत. तिथे वाटलं तिथे थांबायचं. पायी करतोय. काय का मुंदवडी मधून पंढरपूर पर्यंत. आता चालत पुढे जायचं होतं पण आता इथे रिंगण आहे ना. आमची पहिलीच वारी आहे. पहिली वारी आहे म्हणून म्हटलं की रिंगण बघून जावा. तर आज आम्ही जेवायला बसलोय काठेवाडीमध्ये. आज म्हणजे दुपारचं जेवण इकडेच रिंगण आहे ना. तर ह्या दादांनी आणले आणि ह्या दादांच्या घरी जेवण आहे. म्हणजे तुमची पालखी आहे ना. हा यांची दिंडी यांची आहे. आणि या दादांच्या घरी जेवायला आलोय आम्ही. म्हणजे यांच्याकडनं पूर्ण दिंडीला जेवण असतं. आणि यांचे आज भरपूर 3-4 पिढ्या करतायत ना दादा. हा दादा मला मगाशी सांगत होते 3-4 पिढ्या झाल्या ते करतायत. म्हणजे सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतायत. तर खरंच खूप छान जेवण आहे. जेवायला छान अशी बुंदी आहे, चपाती आहे, मसाले भात आणि बटाट्याची भाजी. दमलेलं असलं ना चालून दमतो. दमलेलं असलं ना असं जेवायला भेटलं की छान वाटतं. आणि आम्ही काय ओळख वगैरे काढत नाही. आम्ही डायरेक्ट कोणत्या दिंडीत जेवायला जातो. कारण आमची दिंडी आम्हालाच माहित नाही मागे की पुढे. कारण आम्ही मागे पुढे चालत असतो ना. तर छान असं जेवण करतोय आम्ही. तुम्ही पण जेवायला. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार. आज मी बारामतीवरनं काठेवाडी इथपर्यंत आपली पायवारी केली आहे. आणि बारामतीपासूनच दादांची जी चर्चा चालू झालेली तसं तर दादा आपल्या मनामनात आहे. पण काठेवाडीमध्ये आल्यानंतर ना म्हणजे त्यांचं हे गाव आहे, दादांचं हे गाव आहे. आणि एक सुद्धा इथला असा पोस्टर नाही की तिथे दादा नाही आहेत. आणि ज्याही घरात जाऊन बसेल, ज्याही दिंडीत जाऊन बसेल तिथे फक्त आणि फक्त दादांची चर्चा चालू आहे. तर असं आज आम्ही दादांच्या गावामध्ये आलेलो आहोत. पहिली वारी आहे माझी म्हणून मला हे रिंगण पण जे की काठेवाडीमध्ये या पालखीच्या भोवती रिंगण असतं. ते की 3-4 वाजता रिंगण आहे. तर ते मेंढ्यांचं असतं. आणि ते का असतं मी तुम्हाला सांगते. तर असं खूप काळी म्हणजे भरपूर वर्षांपूर्वी असं झालेलं की मेंढ्यांना काहीतरी आजार झालेला. आणि ज्यावेळी या पालखीला राऊंड मारला त्यांनी किंवा रिंगण घातलं त्यावेळी त्यांचं ते सगळं बरं झालं. तर तेव्हापासून हा जो परंपरा आहे ती चालू आहे. आणि आजही ती आपल्याकडे केली जाते. आणि आज पहिली वारी म्हणजे आमची यावर्षी पहिली वारी म्हणून मला ती बघायचं आहे, जवळून अनुभव
अनुभवायचं आहे. म्हणून म्हटलं चला आपण थांबूया तिथे. आमची तर दिंडी पुढे गेली आहे पण ते अनुभवायचं आहे म्हणून आम्ही आज इथे थांबलो आहे. तर आता फक्त 1 तास राहिला आहे. तर आता इथे फक्त पालखी आहे आणि पादुका ज्या आहेत ना त्या गावामध्ये गेलेल्या आहेत. तर 4 वाजता ते इथे येणार आणि ते आल्यानंतर ना इकडे रिंगण असणार आहे. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत बघा कसं असणार आहे ते रिंगण. कारण मी तर पहिल्यांदा बघते, आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलेलं, यूट्यूबवर बघितलं, इंस्टावर बघितलं, पण पहिल्यांदा मी स्वतः इथे लाईव्ह बघणार आहे. आणि इथं खूप मोठी तयारी चालू आहे तिकडे. इकडे दाखवा परती बघा सगळे जे आपलं रिंगण असणार म्हणजे आपलं पालखी भोवती जेवढं रिंगण असणार आहे ना ते सगळं वरतून शूट करणार आहे. आपल्याला जसं जमेल तसं आपण शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. कारण आम्हाला एक आठवण म्हणून आणि तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. तर आम्ही मगाशी येऊन इथे पालखीचं दर्शन घेतलंय. खूप जास्त कडाक्याचं ऊन आहे आज, अजिबात पण थोडी पण सावली नाही, पाऊस नाही आहे, पण छान वाटतंय. रामकृष्ण हरी. तुम्ही सुद्धा सगळा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला हे रिंगण कसं असणार आहे, का असणार आहे, कसं असतं हे बघायला भेटणार आहे. प्रतीक्षा बापाळे प्रतीक्षा आणि फोर्सफुली त्यांनी बोलवलंय, एवढं प्रेमाने बोलवलंय, एवढं गोड लोकांनी. तर त्यांच्या दिंडीत आपलं थोडंसं विठ्ठलाचं नाव आलं पाहिजे आणि फुगडी झाली पाहिजे म्हणून चला आम्ही फुगडी खेळतोय. सगळेजण बोलतात ना की फुगडी खेळायला गेलेत का, बोलवतात प्रेमाने म्हणून फुगडी खेळावी लागते. चला चालतंय. तर हे माऊली म्हणतात की आम्ही 2 दिवस झाले बघतोय तुमचा व्हिडिओ, पण असं विचार केलेला आहे आम्ही पण दिंडीत चालतो मग यांची गाठभेट का होत नाही. एक तर आपण मागे पुढे चालतो, एका दिंडीत आम्ही चालत नाहीये. तर ते म्हणतात बरं झालं मी विचार करत होतो आणि तुम्ही भेटले. तर बोला काका तुम्ही काय बोलत होते आमच्याबद्दल? कसं आहे
की महाराष्ट्र म्हणल्यावर एक वारकरी संप्रदाय आहे आणि या संप्रदायाला एक जुनी परंपरा आहे. जे आपले आजी आजोबा पणजी जे काय आपले पायीवारी करत होते, ते पायीवारी करत असताना हा जो आनंद आहे, हा आनंद कुठल्याही आपण वर्षभर काम करत असतो, धंदा करत असतो, व्यवसाय करत असतो, पण सगळं करत असताना देखील त्याच्यात जेवढं समाधान आहे तेवढं कुठल्याच गोष्टीत नाही. आता काल ताईंची मी काल भेट घेण्यासाठी काल यांना दिवसभर मी शोधलंय, पण यांची काय मला भेट झालेली नाही. उंदवडीपासून बघताय ते. आणि यांना मी सकाळपासून शोधतोय की काटेवाडीमध्ये मिळतील, बारामतीमध्ये मिळतील, पण भेटले नाहीत. पण योगायोगानं पुढे संसर म्हणून एक गाव आहे आणि पालखी मुक्कामी असते आणि आमची योगायोगानं भेट झाली. मी त्यांना ओळखलं, त्यांनी मला माझे संवाद साधला. एवढं छान वाटलं आज. म्हणजे ते आमच्या फेसबुकवर व्हिडिओ बघतात, पण ते बोलतात मला जेवढे पण वारकरी भेटतात ना, जे की आमचे व्हिडिओ बघतात, ते सगळे सांगतात की तुम्ही काम करत राहा, लोक नावं ठेवायला आहेत पण तुम्ही चांगलं काम करता. हे ऐकून खूप छान वाटतं, कारण की एवढं सोपं नाही आहे. एवढं सगळ्या गोष्टी हे करून आम्ही आमची संस्कृती जपतोय आणि लोक तर नावं ठेवणारच आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्ही चालतोय की नाही दिंडीत. आता बरेच जण म्हणतात की तुम्ही चालत नाही. यांनाही प्रश्न पडला होता, कारण 2 दिवस झाले ते व्हिडिओ बघतायत पण त्यांना आम्ही सापडतच नव्हतं. आता त्यांना भेटलो आम्ही, आता चालतच होतो आणि त्यांना आम्ही भेटलो. तर खरं सांगते, धाराशिवच्या माणसाला सगळे एवढे गोड आहेत ना. आत्ताच आम्ही त्यांच्यापासूनच आलो, पण हे मागे पुढे कुठेतरी असतील तर आम्हाला बाकी सगळे धाराशिवची दिंडी भेटली, सगळे माणसं भेटले, ते त्यांच्यासोबत बोललो, भेटलो आणि हे राहिले होते आणि हेच खरे शोधत होते आम्हाला. पण यांनाही भेटलो आणि सगळे माणसं खूप गोड आहेत आणि बस आम्हाला एवढंच पाहिजे असतं. आम्ही जे काम करतोय त्याची पोचपावती म्हणजे हे माणसं आमच्यापाशी येऊन गोड बोलतायत आमच्यासोबत आणि आमचं कौतुक करतात, एवढंच आम्हाला बास असतं. आणि रामकृष्ण हरी माऊली की तुम्ही आमचं एवढं गोड तोंड भरून कौतुक केलं. रामकृष्ण तुमची पुढच्या भविष्यात अशीच वाटचाल चालू राहू द्या, असेच करत राहा, कारण जेणेकरून लोक कितीही चांगलं काम केलं तर आपल्याला नाव ठेवणारच आहे. पण आपण आपलं लोक नाव ठेवले म्हणून आपलं काम चांगलं सोडायचं नाही, आपण थांबायचं नसतं. थांबायचं नसतं. असंच करत राहा. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला ना ह्या भाजी जरासा पाहिजे. पाहिजे का? ते बघा आले तिकडे गेले आता. बाबा का? आणि ते आजोबा भात वाढव. आपण जाऊया चला. त्याला भात वाढव. हा तर आम्ही आज आलोय कोणतं गाव का की सपकळवाडीमध्ये आलोय. म्हणजे आता सगळं आमचं दिवसभराचं झालं आणि सपकळवाडीमध्ये आलोय. आता खूप जास्त पाय दुखायला लागले आणि एवढी भूक लागली भयंकर. संसर गावातच सपकळवाडी आहे, तिथे आलोय. कारण आमची जी दिंडी आहे म्हणजे हर्षूच्या सासरची बुरुंजवाडीची, तर ती इथे थांबली आहे. तर आम्ही खूप मोठा फेरा मारून इथे आलो. आम्ही आलो जेवायला बसलोय. जेवायला छान आहे, कढी, भात, चवळीची भाजी, बुंदी. तर आम्हाला एवढं सगळं काही जेवायला आणि पोटभर जेवलंय. त्यात आम्हाला इथली दिदी भेटली आणि कुठे माहिती का, आम्ही जिथे थांबलोय ना, ज्या घरी आलो आहे ना, आज इथेच आमचं स्टे आहे आमच्या पूर्ण दिंडीचा. तर इथे विठ्ठल रुक्मिणीचं मठ आहे. हो, मठ आहे.